नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत इटलीमधील रोम सिटी। तर रोम ही एक व्हर्टिकल सिटी आहे। येथे लोकसंख्या कमी आहे आणि येथे खूप मोठे चर्च आहे। या चर्चमुळे टुरिस्ट लोक जास्त प्रमाणात हे पाहण्यासाठी येथे येतात। रोममध्ये भरपूर चर्चेस आहेत, पण हे एक कॅथोलिक चर्च म्हणून ओळखले जाते। जगातील मोठे चर्च आणि ऐतिहासिक, पुरातत्विक आणि स्थापत्य विरासतचे केंद्रस्थान येथे मानले जाते। येथे ही व्हर्टिकल सिटी असल्यामुळे बरेच लोक बाहेरून सुद्धा टुरिस्ट लोक येत असतात। सिटीमध्ये सेंट पीटर यांचे महागिरीघर पण शामिल आहे। तर रोम आणि हे चर्च खूप प्रसिद्ध आहे। रोममध्ये सुरुवातीला राजांचे साम्राज्य होते। सन 509 मध्ये पूर्वमध्ये राजेशाही संपुष्टात आली आणि गणतंत्राची स्थापना झाली। रोम गणतंत्रामध्ये इटलीमधील प्रायद्वीप आणि भूमध्य सागरच्या जवळील भागावर नियंत्रण स्थापन केले। 27 सन पूर्वमध्ये ऑक्टोपियसने स्वतःला सम्राट घोषित केले व रोम एक साम्राज्य बनले। 476 ईसनमध्ये पश्चिमी रोमन साम्राज्य हे पतन झाले, ज्यामध्ये प्रचित रोमचा अंत झाला। रोम मध्ययुगामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये संघर्षाचे मोठे केंद्रबिंदू बनले। रोमची पुनर्निर्मिती मध्ये कला आणि संस्कृतीचे केंद्र बनले। प्राचीन रोममध्ये राजनैतिक, धार्मिक आणि सामाजिक कामे होत होती। रोमन कॅथोलिक चर्च, जिथे सेंट पीटर यांचे गिरिजाघर होते, हे एक सुंदर फाउंटन आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। 7 पर्वतांच्या मध्ये रोमची स्थापना झाली होती। रोमचा इतिहास प्राचीन आणि आधुनिक दोन्हीसाठी महत्त्वपूर्ण हिस्सा आहे। हे शहर समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक विरासतसाठी प्रसिद्ध आहे। या शहरामध्ये चर्चमुळे खूपच प्रसिद्धी मिळाली आहे। तसेच हे शहर पूर्ण विकसित या चर्चमुळे झालेले आहे। बरेच पर्यटक येत असल्यामुळे येथे इटलीमधील रोम हे व्हर्टिकल सिटी आहे। इथे लोकसंख्या कमी आहे। खूप मोठे चर्च सुद्धा येथे आहे, त्यामुळे टुरिस्ट लोक जास्त प्रमाणात हे चर्च पाहण्यासाठी येतात। रोम हे कॅथोलिक चर्चचे एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे। रोम जगातील ऐतिहासिक आणि पुरातत्विक आणि स्थापत्य विरासतचे सर्वोच्च केंद्रस्थान आहे। येथे भरपूर चर्च आहेत, जेथे व्हर्टिकल सिटीमध्ये सेंट पीटर महागिरीघर शामिल आहेत। ज्यावेळी आम्ही येथे गेलो होतो त्यावेळी सेंट पीटर यांचे चर्च म्हणजे जे आहेत धर्मगुरू, त्यांचे निधन झाले होते। ते 88 वर्षाचे होते। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।